करण्यात आलं, काय सांगाल, काय मागण्या? भारतीय संविधानातील कलम 342(1) नुसार एसटी आरक्षणाच्या यादीमध्ये 36व्या क्रमांकावर ओरान ओब्लिक धनगड आहे। तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जी जमात अस्तित्वात नाही आणि जी जमात अस्तित्वात आहे त्याला आरक्षणाची सवलत दिली पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे असं सुप्रीम कोर्ट संविधान म्हणतं। या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी जालना येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। जवळपास 15 दिवस झाले हे आमरण उपोषण सुरू आहे। काल त्यांना चक्कर आली, काल त्यांच्या किडनीवर सूज आली, त्यांची शुगर लेवल अतिशय कमी झालेली, त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपक भाऊ बोराडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळही मंत्रिमंडळाचं पाठवलं होतं। दीपक भाऊ कडून सुद्धा एक शिष्टमंडळ परवा दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटून आलं, परंतु जे मुख्यमंत्री लाखो लोकात धनगर समाजाला आरक्षण देण्याचं वचन देतात ते मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानावर ज्यावेळेस धनगर समाजाचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेलं त्यावेळेस ते धनगर समाजाला आरक्षण देताना अडथळे आहेत, अडचणी आहेत असं सांगतात। या कारणानं राज्यातील धनगर समाज त्या ठिकाणी संताप व्यक्त करतोय आणि आपला संताप रास्ता रोकोच्या माध्यमातून आज ठिकठिकाणी व्यक्त करतोय। धनगर समाजाला लवकरात लवकर सरकारनं एसटीच्या सवलती दिल्या पाहिजे, एसटी आरक्षण हे बहाल केलं पाहिजे। गेल्या 70 वर्षापासून धनगर समाज हा सामाजिक न्यायापासून छत्रपती शाहू राजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आरक्षण दिलं त्या आरक्षणापासून वंचित आहे। धनगर समाजाला अजूनही सामाजिक न्याय मिळालेला नाही, सत्तेमध्ये वाटा मिळालेला नाही, म्हणून हा धनगर समाज दुःखी आहे। आपल्या अन्यायाचा ढोल तो सरकार समोर वाजवत आहे।